खंडोबाचे नवरात्र. नमो मल्हारी देवाय भक्तानां प्रेमदायिने म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः. मल्लारि जगतानाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिघ्नं म्हाळसाकान्तं वंदे अस्मत्कुलदैवतम्. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रोत्सव असतो. यावर्षी हा षड्रोत्सव 26 नोव्हेंबर 2011 ते 30 नोव्हेंबर 2011 पर्यंत साजरा केला जाणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोमरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात. कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. खंडोबाची 5 प्रतीके. 1. लिंग हे स्वयंभू, अचल, अगर घडी बसते. 2. तांदळा ही चलशिला असून टोकाखाली निमुळती होत जाते. 3. मुखवटे हे कापडी किंवा पितळी असतात. 4. मूर्ती या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. 5. टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. काही सौम्य नवस असे या रीतीने बोलले जातात. 1. मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. 2. दीपमाळा बांधणे. 3. मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. 4. पायऱ्या बांधणे, ओरी बांधणे. 5. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. 6. पाण्याच्या कावडी घालणे. 7. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिमात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. 8. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे. 9. तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. 10. पुरण, वरण व रोडग्याचा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या मुरळी यास भोजन घालणे. 11. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे, भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे. काही दिनविशेष. रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थाने. महाराष्ट्र: 1. कडेकरे पठार जेजुरी. 2. निमगाव. 3. पाली-पेंबर सातारा. 4. नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद. 5. शेंगूड अहमदनगर. 6. सातारे औरंगाबादमध्ये. 7. माळेगाव. कर्नाटक: 1. मैलारपूर पेंबर बिदरमध्ये. 2. मंगलसुल्ली बेळगाव. 3. मैलारलिंग धारवाड. 4. देवरगुडू धारवाड. 5. मण्णैमैलार बळ्ळारी. अशी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थाने आहेत. बरीचशी माहिती श्री खंडोबा विशेषांक 1978 प्रसाद या मासिकातून साभार घेतलेली आहे.